30 जुलैच्या आत रक्कम सगळ्याच लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। तर या कर्जमाफीच्या रकमेमध्ये 3 ते 4 हजार कोटींची वाढ। पायलट पद्धतीने उद्या काही याद्या जाहीर करता येतील का याचा प्रयत्न, भरणेंची माहिती। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आपल्याला माहिती दिली जाणार आहे। दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे। या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे। अजित पवारांच्या जयंतीदिनी उद्या पहिली यादी जाहीर करण्यासाठी प्रयत्न, कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यासंबंधी प्रयत्न करतायत, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। घोषणा आणि वस्तुस्थिती यात फरक असतो, हे सरकारनं आधी लक्षात घ्यावं। कर्जमाफीच्या घोषणेवर आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका। कर्जमाफीसाठी आता तारीख पे तारीखचा खेळ बंद करा आणि तातडीनं अंमलबजावणी करा, रोहित पवारांची विनंती। बोगस बियाणा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई होणार, कृषी मंत्री दत्ता भरणेंचा इशारा। तर कंपन्यांना तातडीनं बीज विक्री थांबवण्यास सांगितलंय, भरणेंची माहिती। म्हणजे ज्या मोठ्या कंपन्या जरी मोठ्या असल्या तर शेवटी माझ्या शेतकऱ्याची फसवणूक केली ती किती मोठा पुढचा माणूस असू द्या किंवा मोठी कंपनी असू द्या, त्याची आम्ही सरकार गय करणार नाही। जो कोण आमच्या कृषी विभागाचा आमचा अहवाल तर आपल्याला मिळालेला आहे, आमचं तपासणी पण त्यांनी सगळ्यांनी केली आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कारवाई ही आम्ही केलेली आहेच, पण अजूनही काय त्यामध्ये काय वाढ करता येईल तो करण्याचा प्रयत्न। रायगडच्या पेण नगरपालिकेत पाणी प्रश्नावर नगरसेवकांचा हल्लाबोल, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ। गळ्यात पाट्या घालून पाणी प्रश्नाबाबत निषेध व्यक्त, लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवला नाही तर आंदोलनाचा इशारा। सांगलीतील महापालिकेच्या वारणाली रुग्णालयाच्या खासगीकरणाला ब्रेक, वारणाली रुग्णालय महापालिकेमार्फतच चालवलं जाईल, महापौर धीरज सूर्यवंशी यांची माहिती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त अजित पवारांच्या फोटोंचं प्रदर्शन, मंत्रालयासमोरच्या महिला विकास महामंडळ कार्यालयात हे प्रदर्शन भरवलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही प्रदर्शनाला भेट। गोंदियामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षधरा संघटनेकडून सेवा सप्ताह, आठवड्यावर वृक्ष लावून वृक्ष संवर्धनाची शपथ घेणार, गरा गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आलंय। नागपूरच्या रामटेकमधील प्रस्तावित एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध, सुपीक जमीन असल्यानं अधिग्रहणाला ग्रामस्थांचा नकार, वनविभागाची पडीक जमीन संपादित करण्याची ग्रामस्थांची शासनाकडे मागणी। ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ग्रामसुरक्षा यंत्रणा 21 दिवसांपासून बंद, साताऱ्यात निधीअभावी 1236 ग्रामपंचायतींना जोडणारी ग्रामसुरक्षा व्यवस्था ठप्प, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। नागपूर डीपीडीसीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, शहर आणि ग्रामीण डीपीडीसी स्वतंत्र करण्यास मंजुरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पुढाकारानं अनेक वर्षांपासूनची आमदारांची मागणी पूर्ण। सेप्टिक टँकमध्ये औषधांचा साठा आढळला, बुलढाणा देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार, लाखो रुपयांची शासकीय औषधी सेप्टिक टँकमध्ये, तर मुदतबाह्य औषधं ही जाळल्याचा प्रकार उघड, आरोग्य मंत्री दोषींवर कारवाई करणार का असा सवाल। बुलढाण्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या निवासी शाळेतील सगळ्या 342 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथील जिल्हा परिषद निवासी शाळा ओस पडली, शिकवायला शिक्षक नाही, जेवण निकृष्ट असून तेही वेळेवर मिळत नसल्याचा प्रकार। रायगडमधील शिवथर इथल्या श्री रामदास विद्यामंदिर माध्यमिक शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न, शाळेच्या इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला, शाळेतील खांबांना तडे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। नागपूर वेधशाळेकडून विदर्भातील 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची हजेरी, खरीप पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान।
आठवड्याभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पालघरमध्ये कालपासून दमदार हजेरी. जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित. पालघरच्या वाघोबा घाटातील धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी. भंडाऱ्यात सलग 5व्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहन चालकांना मनस्ताप, तर अनेक ठिकाणी भात पिकाच्या लागवडीला शेतकऱ्यांकडून जोमानं सुरुवात. वाशिम जिल्हा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यानं जलसाठ्यात घट. एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठा 6.56%. अलमट्टी धरणाची पाणी पातळी मर्यादित राखण्याची सांगली पाटबंधारे विभागाची कर्नाटक शासनाला विनंती. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला तर संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना, तर हिप्परगी बॅरेजचे सगळे दरवाजे पूर्णतः खुले ठेवण्याची मागणी. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात हलकी वाढ. 4 धरणांमध्ये एकूण 18.2 टीएमसी पाणी. खडकवासला, पानशेत, बरसगाव आणि टेमघर मिळून 61.81% पाणीसाठा. गेल्या आठवड्यात पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 58%. 2 दिवसातील पावसामुळे जलाशयात 3.70% वाढ. मुंबईला गढूळ पाणीपुरवठा. पाणी गाळून उकळून पिण्याचे महापालिकेचं आवाहन. 3-4 दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी. मुंबईतील दहिसर, कांदिवली, malaड, कुर्ला, टिळकनगर आणि मानखुर्द परिसरात मुंबई गुन्हे शाखेची छापेमारी. बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या 37 बांगलादेशी नागरिकांना अटक. 18 महिला, 5 मुलं आणि 14 पुरुषांचा समावेश. भंडाऱ्याच्या जवाहरनगरमध्ये वृद्ध महिलेला मारहाण करून दागिन्यांची लूट. केवळ 2 तासात आरोपी विश्वजित वैद्य आणि त्याचा सहकारी जेरबंद. आरोपींकडून दागिने हस्तगत केल्याची पोलिसांची माहिती. नांदेडमध्ये विद्यार्थ्याचं अपहरण करून लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एका आरोपीसह 3 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केल्याची पोलिसांची माहिती. नाशिक ड्रग रॅकेटचे धागेदोरे. राजस्थानपर्यंत 82 किलो ड्रग आणि 12.5 लाखांचा मुद्देमालासह दोघांना अटक. नशामुक्त नाशिक अभियानात पोलिसांची मोठी कारवाई. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई. हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. 5 जणांना अटक केली होती. अहिल्यानगरमध्ये पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 2 संशयित ताब्यात, तर 5 गावठी पिस्तूल, 2 मोबाईल आणि 4 कार जप्त. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 23 वर्षांनंतर मुलाकडून हत्या. 4घांना अटक. पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात हत्या. संजय देशमुख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव. नाशिकच्या दिंडोरी शहरातील स्पेक्ट्रम इथर्स केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट. घटनेमध्ये 2 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती. वायू गळतीमुळे सभोवतालच्या नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचा त्रास. रायगडमध्ये अलिबाग वडखळ मार्गावर शिवशाही बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं प्रवाशांनी भरलेली बस कलंडली. सुदैवानं कोणीही जखमी नाही. अलिबाग येथून बस पनवेलला जाते. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील वेरळ गावातील उड्डाणपूल धोकादायक. खचलेला रस्ता, उघड्या लोखंडी सळ्यांमुळे अपघाताचा धोका. तातडीच्या दुरुस्तीची वाहन चालकांची मागणी. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय. वारकऱ्यांसाठी 24 जुलैला दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे धावणार. वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय.